अगं बाई, महिना भेटते नाही ग. बाई, एसी लावून घेतला का ग तुम्ही? अब्बो बाई, काय सांगायचं बाई तुम्हाला. आम्ही 4 एसी लावून घेतले, 4 एसी. अगं तसलं ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक तसले एसी त्याच्याने चालू म्हणलं की चालू, बंद म्हणलं की बंद, सगळं ऑटोमॅटिक होते बघ. ते आमचे हे बिझनेसला गेले होते ना, जपानला गेले होते अगं, जपानला. हो, मागच्या महिन्यात. मग काय तिकडे त्यांनी ते तसलं बघितलं, रिमोट नाही लागत, फिमोट नाही लागत, सगळं ऑटोमॅटिक. त्यांची मनात भरलं, घेऊन आले 2 दिवसात एसी घरात. असे कॅश दिले बघ, कॅश, रोख कॅश दिले त्यांना. जपानमध्ये जाऊन कॅश दिला? मग बाई, आमचे सगळे व्यवहार ना कॅश मध्येच असतात. भारत असो इथे जपान असो, कॅश म्हणजे कॅश. तसली EMI बिमाय आवडतच नाही आपल्याला. घ्या पाणी. अगं बाई बहिणी, मिनरल वॉटर आहे ना गं. अगं साधं पाणी पित नाही आम्ही. त्रास होते मला आता साध्या पाण्यानं. तसलं ते मिनरल वॉटर तसलंच पितोय. आणि आमची ही ती काश्मीरला गेली होती ते बिझनेसच्या कामाला. तिथं त्यांनी बघितलं बाई की मिनरल वॉटर, त्याचे ते फायदे, त्याचे ते मशीन. बाई, त्याच्यानी वाटलं हे सगळं आपल्याला पण केलं पाहिजे. मग काय तेव्हापासून फक्त मिनरलच वॉटर पितोय आम्ही. चांगलं 1 लिटरचं 1000 रुपये, 1000 रुपये. मग बाई आमचं बाई ह्यांचं लईच असते. ह्यांनी काय केलं माहिती का, ते त्या मिनरल वॉटरचं मशीनच बसवून घेतलं घरात आणि वरती छतावरती चांगली 2000 लिटरची टाकी बसवून घेतली. तेव्हापासून फक्त मिनरल वॉटर पितोय आम्ही. स्वयंपाकाला पण मिनरल वॉटर. आमचे हे म्हणले लिटरला 1000 रुपये कुठं द्यायचे, त्याच्यापेक्षा 30-35 लाखाचं मशीनच बसवून घेऊया ना, एकदाच काही तो कार्यक्रम होऊन जाईल. तेव्हापासून मिनरल वॉटर पिते. घे आणि नाही पित असेल पाणी. वहिनी, जेवायला काय केलं दुपारच्याला? अगं मी तसलं साधं सुद्धा काही बनवू नकोस बरं का. हे मशरूम, ते ब्रोकली, तसलं काही केलं चायनीज बिनीज. अगं तुला माहिती नाही का, हे आम्ही असले भारतातल्या भाज्या खात नाही आता. हे तसलं मशरूम, ब्रोकली तसलंच खातोय. आता आमचे हे ते बिझनेससाठी गेले होते अफगाणला. तिथं बघितलं बाई, भारतातल्या त्या भाज्यांमध्ये किती केमिकल असते. तिकडचे लोक खात नाही. पण यांनीच ठरवलं बाई, भारतातल्या भाज्या खायच्या नाही, तसलं ते बाहेरचं सगळं असं ऑर्गॅनिक म्हणतात ना, तसलं खायचं. तेव्हापासून मग बाई ती ब्रोकलीच म्हणू नको, ती मशरूमच म्हणू नको, त्या रंगीत डोबळ्या नसतात का मिरच्या, त्याच बनवू नको. पिझ्झा, बर्गर तसलंच खाते बाई आम्ही. असं साधं सुद्धा खात नाही. त्याच्यातलंच बनव काहीतरी बाई. चांगल्या त्या भाज्या महाग असते बाई, पावसाळ्याला नुसतं 1000 रुपये जाते. पण तसलंच खाते ते म्हणजे आपण असलंच खाऊ. आणि बाई जेवायला ताटे कसली की बाई, स्टीलचीच आहेत का? अगो बाई, मी सांगायचंच विसरले. ऐक बरं का सुषमा, काही झालं ते आम्ही आता चांदीच्या ताटात सगळीच भांडी चांदीची वापरतोय आम्ही घरात. आमच्या ही ती बिझनेससाठी गेली होती तिकडं गोव्याला. हे तसलं ती स्टील सारखं हॉटेल नसते का, हॉटेल त्याच्यात राहिली बाई. त्याच्यात त्यांनी ते बघितलं, ते तसली ती चांदीची ताटं, चांदीच्या वाट्या, चांदीचे चमचे, सगळं चांदीचं. बाई शिरला बाई त्यांच्या डोक्यात फॅट घेऊनच आले. मग तिकडून चांगली 10 ताटं, 10 वाट्या, 10 चमचे, 10 तांबी, 10 गलास, सगळं असा संसार घेऊन आले नुसत्या चांदीचा. तेव्हापासून चांदीची ताटी, चांदीची वाटी सगळं चांदीतच खातोय बघा आम्ही. स्टीलच्या वाटीत आता चव नाही लागत बाई. आता आम्हाला चांदीतच लागते. चांदीचं नाही नव्हता, राहू दे, मी जिवंतच नाही. दादा, आता माझ्या राहण्याचा व्यवहार ठरवलायस म्हणे तू, आणि माझ्या हिश्श्याचं काय रे? अब आया ना लाइन पे.